म्हणून तर बैलजोडी विकत घेतली. हो काय सांगताय? खरंच बैलजोडी विकत घेतली त्यांनी? ते बघ बैल घेऊन शेताकडे येत आहे. अगं बाई, आधी सईबाईला सांगते. ओ सईबाई, जनाबाई ऐकलं काय? हो बैलजोडी घेतली म्हणते त्यांनी. हो जागेत भाऊ, उत्तम भाऊ ऐकलं का? बैलजोडी घेऊन येतात म्हणते त्यांनी. जीव शिवाची बैल जोड नावी पाहिजेला आपली पुढ
आधी सांगा आपली बैलजोडी कुठे आहे? अरे ओळीचं ती बघ ना त्या बांधावर ठेवली तुम्ही थांबा, सगळ्यात आधी मी आपली बैलजोडी बघून येते. हे काय? अहो, इथे तर एकच बैल आहे. आपला दुसरा बैल कुठे गेला? चला अगं दुसरा बाई तुझ्या समोर उभा आहे ना. हा? म्हणजे अहो, का 15,000 एकच बैल घेऊन आले की काय? चला 15,000 मध्ये एक सुद्धा बैल मिळत नाही. एका गरजूने विकला म्हणून तो मिळाला. झालं. म्हणजे पुन्हा दुसऱ्या बाजूवरचा जीव मानावर घेणं आला नाही? चला आजपर्यंत आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये राहतो ना. अगं आता आपलं शेत वाहितं करायचं आणि एकदा का पीक पाणी यायला लागलं तर दुसरा बैल घ्यायला किती दिवस लागतील सांग बरं. किती गुन्हे घेऊन त्याची बोलायला लागली. दारू सोडली नसती ते सगळं झालंच नसतं. एक बैल तर एक बैल. घेऊ दुसरा बैल. आणि खरंच आहे, आज हा एकही बैल बघून आई बाबा किती आनंदी झाले असते. आईने तर वीट मिरची आणि दृष्टच काढली असती या बैलाची, नाही? हो ग, पण आपल्या रोजच्या झगड्याला कंटाळून मायबाप शहरात निघून गेले. मला ना खूप आठवण येते का मायबापाची. मी तर काय सांगू, माझा तर एक दिवस जात नाही त्यांची आठवणी वाचली. किती दिवस झाले कसे असतील होते? कसे असते? अगं हा काय प्रश्न झाला. अगं 2 घास आपण त्यांना सुखाचे चालू शकतो नाही. अगं रणजितकडे सुखाचे तर खात असतील ना. मी काय म्हणते, खूप दिवस झाले, आपण एकदा भेटून येऊन असं त्यांना. नाही ग, अगं पोराला फक्त माय बापाची गोडी असते. भाऊ आणि वहिनी गेले तर कदाचित भार वाटेल त्यांना. आणि म्हणजे काय, ते आपल्या मायबापाला भेटायला जायचं नाही आणि कोणते महिनाभर जाऊन बसणार आहोत तिथे. जाऊ 5-6 दिवस राहू, भेटून परत येऊ. आणि मी तर म्हणते आता आई बाबाला घरी परत घेऊन येऊ. बरं, खूप झालं. अगं मला नाही वाटत येणार म्हणून. आता आपल्या रणजितचं बघ. अगं फक्त पैसे मागायला यायचा, पैसे घेतला की सरळ निघून जायचा. आजकालच्या पोराला गावाकडची गोडीच राहिली नाही बघ. ठीक आहे हो, तरुण रक्ताचं सोडा ना, पण आई बाबाची तर नाळ जुळली आहे ना माझ्याशी, ते तर येतील ना. अगं वर्ष झालं मायबाप गेल्याला. त्यांना जर आपली आठवण आली असते ना, एखादी चक्कर मारून गेले असते गावाकडे. नाही हो, असं नाहीये. नक्कीच काहीतरी मजबुरी असेल त्यांची, म्हणूनच आले. या वक्रा ठाकराकडे बघितलं की अंगावर कसा काटा उभा राहतो. म्हातारा माणूस उन्हा तानामध्ये दिवस रात्र अडवणी पाणी राब राब राबायचा. किती कष्ट केले तरी आज जरा सुखाचे दिवस आले, दोन तर त्यांना इथं जरा नको का? हो, पण हे कष्ट कोणासाठी केले वर्षाला? अगं त्या रणजितच्या शिक्षणासाठी. आणि म्हणून माझी सारखी चिडचिड होत होती. अगं मला सांग, अगं शिकला नसता तर काय जगला नसता तो? झालं ना आता, शिकू शहाणपण आलाय ना त्याला, आता कशाला आहे? अगं तसं नसते. शिकला म्हणजे शहाणपणा येत नसते. बरं ठीक आहे, शिकून पैसा येतो ना, झालं. तसंही गरीबाला पैशाचीच गरज असते. हो, म्हणजे तुझा दिल तुला नोटाचे बंडल देणार. आता मला कशाला हवंय त्याचे नोटाचे बंडल? पैसा अडका नकोच होता हो. फक्त शिकून सवरून मोठं व्हावं, आई बाबाची सेवा करावी एवढंच. बाकी मला काही नाही. खरं वत्सला तुला, आपल्याला कुणाचं काही नको ग. अगं आयुष्यभर माझे मायबाप राबले फक्त आपला मुलगा शिकावं म्हणून. आणि मी मात्र त्यांच्या मागे सारखी किरकिर करत होतो. तुला सांगू वत्सला, अगं या जगामध्ये शोधूने माझ्या मायबापासारखे मायबाप सापडणार नाही. आता असं वाटायला लागलं ना, त्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन कधी घेतो. हो ना, माझी गोष्ट आहे का? आता 2 दिवस हा बैल नामदेव भाऊजींकडे पाठवून ठेवा. म्हणजे आपण उद्याच्या दृष्टीने जाऊया आई बाबांना भेटायला. अगं हो चालेल, तर मग आपण तयारी करू. आईला सगळ्यात वाटते, मी तयारी करते, मी उद्या आपण येऊन जाऊ. अगं चल चल चल. तुला सुट्टी आहे ना? तुला सुट्टी आहे का नाही? हो बे, सुट्टी आहे. मग सुट्टी दिवशी